चंपे. आले हा कशाला? असं वसकत जाऊ नको ग. मग काय करू? आरती करू? आले म्हणून? एवढं काय झालं पण तुला चिडायला? मी तुम्हाला काय सांगितलं होतं? हा काय? काय? मी तुम्हाला म्हणलं होतं मला पैसे पाहिजेत. मी तुम्हाला काल पैसे मागितले होते आणि म्हणलं पण होतं मला लय अर्जंट आहे, मला संध्याकाळी पैसे द्या. दिले? किती पाहिजे? दिले? किती पाहिजे? किती पाहिजे? मग तुम्हाला माहितीच नाही मी 10,000 रुपये मागितले होते फक्त. फक्त. अगं त्यासाठीच तर आलोय. कशाला? 10,000 रुपये घेऊन. मी काल मागितले होते, आज नव्हते मागितले, काल द्यायचे होते. अगं जरा व्यवस्था करायला वेळ लागतो पैशाची. 10,000 म्हणजे केवढी मोठी रक्कम झाली. नाही नाही, आता कसं आहे ना, तुमचा माझ्यावर जीव नाही राहिला ना, मग मी काय मागितलं तर ते मला द्यायला वेळ लागतो, व्यवस्था करावी लागती, इकडून तिकडून मागून आणावं लागतं, हाय का नाही? जीव लागतो माणसाचा, तेव्हा माणूस लगेच घाई घाई आणून देतं. असा टाइम नाही लावत अख्खा एक दिवस. अगं पण दिवस लागू दे ना. आणले का नाही तुझ्यासाठी पैसे? मोठा उपकार केला पैसे आणून दिले तर, हाय का नाही? घे मोजून घे. मी तुम्हाला किती मागितले होते? 10. किती आहे? 6. बाकीचे 4 घे, देतो की उद्या आणून, त्याला काय तवा. मी तेच म्हणलं, मी काय मागितलं ना, आजकाल तुमचा जीवच नाही राहिला, त्याच्यामुळे तुम्ही ते मला देतच नाही पुरता आणून, हाय का नाही? आता हे 6,000 मी कोणत्या तोंडाने घेऊन जायचे आणि द्यायचे? मला 10 लागत होते ना. उद्या देतो ना तेवढे. हा उद्या म्हणते परवा देते नाही तेवढे, हाय का नाही? आणि परवा म्हणतात बरं आता जाऊ दे, तू केला असेल मॅनेज, हाय का नाही? मी याच्या त्याच्या पुढे हातापाया पडायच्या, दे ग बाई मला 4,000 आता राहिलेले, हाय का नाही? नाही तुम्ही आहे ना पारच लाद सोडलेली, हाय का नाही? जाऊ का मग आता? आता लगेच चालेल का? म्हणजे बडबड केली का लगेच जायचं, हाय का नाही? नाही तसं आहे वेळभर का मला, पण काम आहेत ना जरा महत्वाची. मी म्हणते ना तुम्हाला, तुमचा खरंच जीवच नाही राहिला माझ्यावर, त्याच्यामुळे तुम्हाला माझ्यापेक्षा कामं महत्वाची. एक तर उगवायचं अमावस्या पौर्णिमेला आणि आलं का लगेच ढाळायचं असं आले तर रस्त्याने, हाय का नाही? तसं नाही ग. मग कसं? तू फक्त सांग, तुझ्यासाठी वेळच वेळ आहे माझ्याकडे. हा ना, हा. तुम्ही लागले तुमच्या वेळाचं सांगायला. मग थांबा, चहा पिऊन जा. नाही जायचंय आता मला. कशाला? तुमचं असंच आहे बरं का, रोजचं तुमचं आहे ना, रोजचा तमाशा झालेला आहे असाच. बरं जाऊ का मग? लय वेळ इथं थांबायला नको. बघितलं कुणी तर काहीतरी म्हणन. निघा हा निघा निघा निघा, जाऊ होय. निघा जा. चाल जातो बरं का. सावकाश जा. हा, हा. जाऊ का? सोडवायला येऊ? जातो जातो. जाऊ का मग? जा ना सावकाश. ये ना, कशी आली? चल बसू. बस. काय मग, काय चाललंय तुमचं? मस्त एकदम. होय, काय तुम्ही आजकाल हवेत आहे? हवेत म्हणजे हवेत नाही, असं सुखी आहे मी एकदम. हवेचं काय तर. होय. मग मग सचिन भाऊ इकडे? माझं काम होतं जरा, मी आहे ना त्यांना काल 10,000 रुपये मागितले होते, मग त्यांनी आज लगेच मला आणून दिले. कसं आहे ना, ते मला आहे ना कशाचीच कमी पडून देत नाही. त्यांच्या बायकोचं नाही माहिती तिला जीव लावतात का नाही, पण मला तर लय जीव लावतात. त्याच्यामुळे मी जे मी मागन ना, मला ते लगेच हजर असते. माझा एक शब्द पडून देत नाहीत खाली. भारी आहे मग तुमचं. मग लय जीव लावतात मला. हे काय अगं मग हा, मग हेच पैसे तर दिले त्यांनी. मी काल मागितले, मग काल नाही जमलं, मग आज लगेच आणून दिले. मी सांगितलं ना, माझा एक शब्द पडून देत नाहीत ते. जे मागन ते लगेच मला असतं समोर. चला मग निघते मी, मला कॉलेजला उशीर होतो. हा चल, मला पण आवरायचंय. काय वहिनी, काय चाललंय? काय नाही बाई, बरं चाललंय माझं. बस ना. तुझंच काय चाललंय? माझं बरंच चाललंय हो. तुमचंच बरं चालेल तर असं नाही वाटत आहे मला. म्हणजे सचिन भैया मला त्या चंपाबाईंच्या इथं दिसले. आज परत होय? हो, पैसे काय देताय तिथे? 24 तास बसतायत काय? खरं होय? मी आत्ताच जाऊन आले. तरी म्हणलं सकाळ सकाळ कुठे गेले एवढ्या गडबडीने. बरं असू दे, तर काय असं तुझा गैरसमज झाला असं? गैरसमज नाही, मी रोज बघते त्यांना तिथे. बघू. बरं जाऊ दे, ते माणूस बघते मी त्याच्याकडे जरा. नको नको केलंय माणसाने त्या. जाऊ द्या, माझं सांगायचं काम होतं, पण माझं नाव नका घेऊ कुठे. मी आपलं
नाही तू नको काळजी करू, तुझं नाही नाव घेत जा तू. ठीक आहे, जाऊ का? काय करावं या माणसाला आणि काय नाही. चंपा चंपा चंपा. हा काय चाललंय आई साहेब? म्हणजे आता दिसत ना काही. बर बर. अय काजल, पाणी आण ग जरा. अयो लय लांबून आलोय, तहान लागली माझी. काय हो, काय म्हणले? पाणी पाणी आण ना जरा. हात नाहीत का तुम्हाला घेऊन प्यायला? अरे हिला काय झालं आता? आता मला तरी काय माहिती, तुला तरी कशी एवढी वासा आली की ताण लागली. तुम्हाला नाही तो हात घेऊन प्यायला पाणी? हा अगो बाय, बायको कशाला असते का ग? काय एवढं जेव्हा आलं तुला पाणी मागितलं, तुला तर देता येईना पाणी. काय जेव्हा आलं म्हणजे त्यांना विचारा बरं, ते आता कुठे गेले होते आणि काय करून आल्यात विचारा ना. असं रागाला नवरा बी त्या गुणाचा लागतो, मग तेव्हा बायको ऐकते सगळं. नाही नाही, ह्याच्यामुळेच मी धड बोलत नाही बरं का हिच्याशी. पाणी मागितलं तर बघितलं ना कशी धावली. काय पाणी माहिती, नीट बोलायचंय तुम्हाला. तुम्ही लय चांगले गुण उधळून येता गावामध्ये, ते तुम्हाला नीट बोलायचंय. ए नीट बोल. गुण उधाळलं म्हणजे काय केलं मी? काय केलं म्हणजे? कुठं होते ती सांगा ना. मग आता तुमचं कुठं काम होतं ते, कुठं काय काम करायला गेले होते आता? आता कुठं गेलो ते बी तुला सांगत बसायचं का मी? इकडं गेलो आणि तिकडं गेलो. मग काय झालं? बायकोला नाही सांगणार तर कुणाला सांगणार? काय झालं सांगितलं तर? माझ्या बापाने अजून विचारलं नाही मला, तू कोणाला विचारणारी? हा बाप होता लय गुणाचा, पण पोरग बघा. अशी काय बोलते का? हा मग तुम्हाला त्यांना विचारा, सकाळी नेलेले पैसे काय केले? 10,000 रुपये कुठे आहेत म्हणा, विचारा ना तुम्ही, विचारा. अगं पण विचारते, पण तू काय मुडी कारभारी, पैसा कुठे गेला आणि कुठं राहिला विचारायला. अहो मला कारभारीन व्हायचं बी नाही, मी कारभारीन नाही बी. त्यांना पैसे आहे ना कुठं नेऊन उधाळ्यात, ती तुम्ही विचारा तुमच्या तोंडाने. काय केलं रे बाबा? माझे पैसे मी काही करीन, तू काही कोणाला करीन? विचारणारी मला? ती कोण म्हणजे? लग्नाची बायको आहे. लागत होतं जोडीदाराला म्हणून नेऊन दिल्यात. जोडीदाराला नाही, जोडीदार नीला लागत होता असं म्हणा. अगं बाय नीट बोल की. नीट बोल की म्हणजे खरंय, तीच बोलते. आतापर्यंत ह्यांना आहे ना त्या बाईचा नाद सुटतोय का नाही सुटतोय ती सांगा मला आता तुम्ही. तिला सांग बरं का, धरून कान फाडीन मी इथंच तिला आता. हा कान पडेल असं असं कसं? काय बोलती ग तू? असं काय म्हणजे? स्वतःच्या आता म्हणलं असं तुम्हाला. तिथं त्या बाईवर उधळून आलेत पैसे, विचारा खोटं आहे का नाही, विचार त्यांना खरं आहे ए का नाही. नीट बोल. पैसे उधळायला ती काय नाचणार नाहीये. म्हणजे किती मिरच्या लागतात, किती झोमते तिला बोलल्यावर. ए, तू तसं नको म्हणून बोलू, पण कानाचा आणि डोळ्याचा 4 बोट अंतर असतं. तुला कोण म्हणलं ग? अहो, कोणी- एखाद्याच्या अगं गावाला जायला काय काय होत नाही, सवडता एखाद्याच्या नावावर नाही जावा हे डाबा. बघा आत्या, तुम्ही बी माहित नसल्यावर करू नका. त्यांचं काय आजचं नाही काय. हा? हा हा तसले लेखाची बाजू घ्यायची सोडून द्या तुम्ही. अरे काय भानगडे नेमकी, काय करते, काय बोलत? काय करते नाही, खरं तीच बोलते. होऊन नाही होऊन पडत्यात. असलं तर असलं, माझं मी बघून गेली. हिचं बघितलं काय का? कारण आहे? बघितलं असलं तर असलं म्हणजे? अगं त्या गडी आहे. गडी आहे मग काय झालं? हा, गडी बरं. म्हणून काय दादा बायका करीन काय मग? गडी आहे. मग त्याच्यात हिंमत ताकद आहे. अगं बायला बाया. तसे अधिकारी नाही, त्याला 10 बाऱ्यावर देव पाठा उभारायचे अधिकारी आहे का माहिती? तुम्ही पण असं कसं बोलता? मग? 10-12 म्हणजे हा मी कशी उभा राहू देईन? मग 10-12 पाठव बोलत म्हणा. एवढी मानल्यावर ते करीन. होय. ते म्हणतं नाही गरज तुला तर करीन त्याच्यात हिंमत अहो ताकद गुणाचा आहे. असताना गुणाचा मी नसते बोलले, पण त्याच्यात ह्याने बोलावं लागतं. मग तोंड तर बघा. अगं इतकं नको सोड, शेवटच्या पायरी येऊ. अरे शेवटच्या- तुझ्या वाली पारतो ते तोंड भागा आणि ती भागा काय चांग नीट बोलायचंय त्याला. अजून. आता हे बघा तुम्हाला मी एकदा विचारते, त्यांच्याच्याने त्या बाईचा नाद सुटतोय का नाही सुटतोय? नाद बिद असलं शब्द नाही वापरायचं. आणि हा तुला इथं राहायचंय तर नीट राहा, नाही तर चालती पड चल इथनं. माझा हा. मी बघून घेईन. म्हणजे तुम्हाला मला घालवायचीच नाही इथून. मी गेले म्हणजे कसं तुम्हाला सगळं रान रिकामं होईल. संसार परपंचाची नका ताडा तोडी करीन, मानमोडी करू. हिची असली कटकट ऐकून घ्यायला मी नाही मोकळा. हिला राहायचं तर गपरा, नाही तर निघ म्हणाव. कटकट म्हणजे उगाच नाही ना कटकट करत मी. डोकं खाल्लं बाया दोघांना इकून, आपलं नको नको केलं बाया आपल्याला. फार इतका चिन आलाय. हा इतका शिन आलाय. तुम्ही त्यांना विचारा, तुम्ही त्या बाईचा नाद सोडणार का नाही सोड. शेवटचं विचार आहे बघा. मला पण सारखं सारखं पाणी लावायला जमत नाही. किती दिवस झाले तुमचा हे तमाशा चालू आहे? 6 महिने होत आलं. माझ्याच्यानी जमणार नाही. तुला इथं राहायचंय तर नीट राहा, नाही तर तुझी तू निघून जा. बरं मग मी बी बघते आता. मी माझ्या भावाला फोन करून बोलून घेते. लय झालं तुमचं बी. तमाशा करू अगं, नको जगा लोकांचा हात करू, गप मारा. अरे काय भानगडे, असं नका करू. काय नाही, हिला वर राहायचंय तर नीट राहू दे, नाही तर निघून गेली तरी काय फरक नाही पडत. अरे जगा लोकांचा हसू होईल का, गप गुणाने करा खा. तिचं तिला कळाय नको का? विषय तिने वाढवलाय, मी नाही. सारखेच कटकट आहे यांच्या मागे. काजल ये बाहेर.
आलोय तुम्ही हा बोलेलं लय काय गडबडीत. काय काम आहे? काय झालं नेमकं? विचारा तुमच्या बहिणीला. काजल, आई काय होतंय नेमकं? विचारा तुमच्या बहिणीला. नाही, तिला तर विचारतोच. काय झालं बकर काय भाऊ बोलावलाय. सर का मला काय पाहुणा आलोय. चला आता आल्या पावल्यानं तसं माघार जायचं आपल्याला. इथं राहायचंच नाही मला आता. ए कुठं चालली? कुठं चालली म्हणजे तुम्हाला माहित नाही काय? इतका वेळ काय झालं ती माहित नाही. अगं चुलीचं लाकूड चुलीला जाळावं लागतं लय नखरं केलं तुम्ही जाळीत बसा ढन ढन पेट लागू द्या त्याला. कुठं चालली वर थोबाड करून भावाच्या माग भाऊले मायाचा घर लावून खायचा. इथं खाली मान घालून बसण्यापेक्षा बरं आहे वर थोबाड करून आईच्या इकडे चांगली राहीन. अरे जाऊ दे ना, गेली तर तुला काय पडले तिच्या वाचून एवढं? नेमकं झालंय काय तुम्हाला? मला सांगा तरी काय झालंय? काय झालंय म्हणजे? अगं एवढी काय गरज होती पाहुण्याला बोलून घ्यायची गाई गाई? बाई माझा संसार मोडायची वेळ आली तरी म्हणता एवढी काय गरज होती म्हणजे बघा बाई आता. तू तरी सांग काय झालंय नेमकं? ह्या माणसाला 6 महिने झालं त्या दुसऱ्या बाईच्या जातोय तिच्या पार घरी नुसतं पार भरवायला लागला त्याचं घर आणि इथं आपलं घर रिकाम करायला लागलाय. दाजी पडतंय का तुम्हाला ही? ए तुला नाही माहिती त्यातलं काय? तू नको बोलू ह्या पासने. हा ह्या पासण्या तुम्ही लय चांगले. आता मला बोलायला नका लावू बरं का आत्या. नाही, माझ्या भावाला. माझं म्हणणं आहे त्यांचं काय असतं तू चल माझ्या बरं. मग मी येणारच आहे. कोणाला राहायचंय? आलाय तुझी बहीण घेऊन जगप, नको बाडबाड करायला गेला इथं. बघितलं का असंच बोलले न काय म्हणून मी राहीन इथं. मी पण सहन नाही करणार. काय असं त्यांना चलू दे, तू चल बघू काय असं करू येड बरं वाकडं. जा निया जा. आम्ही नसतं विचार करीत भले भले गेले वातन जेंजर काय तुझी वाट. अगं निया बाय, जा बाय, तुझी बाय. बहीण आहे तर जा घेऊन. भले भले तुम्हाला बी बाई अशी हा. तशी नाही सोडायचे. चल. भले भले जा. किती म्हणजे मी हा. नसते भीत. अहो, मी तुम्हाला बोलणारच तरी- नाही. हा, मी तरी कशाला तुम्हाला नको बोलते? ले वाक वाक करू निघ. तुम्हाला सांगते बरं का हात लावू नका. हा जा माझा कशाला मागं वाईट बघत नाही ती? परत. मागं सुद्धा नाही बघा अहो, ज्याला जायचं तुमच्याकडे त्याने मोर. बघायचं हाऊस नाही मला. तुमचा हा. थोबाडच बघायचा कंटाळा आलाय मला. थोबाड बघू बघू रोज आहे ना पार असा डोक्यात बसले तुम्ही माझ्या इथं कपाळात आणि म्हणा की हा, नका, बरोबर जा तुम्हाला जा बघायचंय. जा जा आमचे सगळं उतरून टाकली आम्ही सर. थांबायचं तरी कुणाला? नका का थांबा ना जा. आमच्या भीमच मस्तकातून उतारली. नको नको झाले ठांगळ गोडी नाही राहिले तर नाही राहिली. त्याच्या वाचून काय राहिलं मुडी वाचून. बांडी कुत्री. आलाय भाऊ बी घेऊन आणि चालला गेला तर गेला भाऊ. लय बहिणीच्या मायाचा बघ ना कुठं काय देवा लावी ती काय करीन घरी नेऊन तरी त्याला. आणि सोडून परत इथं आपल्या बोखंडी. चट चट त्याच्या मनाला पटन तसं करीन नी ठेवीन नाही तर आणीन. जाऊ दे मुर्दे. हा त्याला बी पटाय स्वभाया पाहिजे बहीण चालला घेऊन.